कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या सुलोचना पार्कमध्ये घरात चालवलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी 16 जानेवारी रोजी छापा टाकला होता। या प्रकरणी आज वळिवडे इथल्या प्रदीप बाजीराव कोळी, सुलोचना पार्कातील पंकज नारायण बारटक्के आणि धामणवाडीतील निखिल रघुनाथ पाटील या तिघा एजंटांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे। या तिघांनी गर्भलिंग निदानासाठी ग्राहक शोधून ते बोगस डॉक्टर पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय। गेल्या 2 वर्षांपासून हे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होतं। मात्र हे तिघे प्रत्येकी 2 ते 3च रुग्ण तपासणीसाठी पाठवल्याची कबुली देत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली आहे। दरम्यान पोलिसांनी यापूर्वी टेक्निशियन अमित केरबा डोंगरे आणि एजंट कृष्णात आनंदा जासूद तसंच मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याला अटक केली आहे। स्वप्नील पाटीलचा यापूर्वी उघडकीला आलेल्या मुरगुड आणि राधानगरी इथल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सुद्धा सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय।